नमस्कार, महासागरच्या खरी-खरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते। भारताच्या राजकारणात एकेकाळी कम्युनिस्ट पक्षाची मोठी भूमिका होती। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1962च्या भारत चीन युद्धापर्यंत एकसंघ कम्युनिस्ट पार्टीचे कामगार वर्गात आणि भारताच्या राजकारणात जे स्थान होते ते अतिशय महत्त्वपूर्ण होते। आंध्र प्रदेशामध्ये जमीनदारांविरुद्ध झालेले आंदोलन आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वात झालेले होते। ते शमल्यानंतर आचार्य विनोबा भावे यांनी आपल्या भूदान चळवळीस प्रारंभ केला। या यात्रेला आंध्र प्रदेशातून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता। पंडित जवाहरलाल नेहरू काँग्रेसचे पंतप्रधान असले तरी ते डाव्या विचारांचे होते। अनेक वेळा ते दिसूनही आले होते। उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले होते। 1962च्या चीन युद्धानंतर कम्युनिस्ट पक्षाची दोन शकले झाली। त्यापैकी एक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि दुसरा कम्युनिस्ट पक्ष अशी विभागणी झाली। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात एम नंबुरी परवान, ज्योती बासू यासारखे पुढे त्या राज्याचे मुख्यमंत्री झालेले पुढारी होते। कम्युनिस्ट पक्षाचे नेतृत्व कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे आणि त्यांचे सहकारी करत असत। मुंबईच्या कामगार चळवळीत कॉम्रेड डांगे यांचे स्थान फार महत्त्वाचे होते। परंतु या काळातही कम्युनिस्ट पक्षापेक्षा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वजन जास्त होते। सलग 30 वर्षे पश्चिम बंगालमध्ये ज्योती बासू आणि भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सरकार होते आणि केरळमध्ये आलटून पालटून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य येत होते। आता बंगालमधील या पक्षाचे वर्चस्व जवळजवळ संपलेले आहे। केरळमध्ये अजूनही त्यांचे सरकार आहे। काही वर्षांपूर्वी पर्यंत भारतीय राजकारणात अनेक सरकारांना बाहेरून पाठिंबा देणारा पक्ष म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हाच होता। पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना हरकिशन सिंग सुरजीत हे माकपचे नेते असले तरी त्यांच्याकडील खासदारांची संख्या बघता त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे होते। भारतीय जनता पक्षाचे वजन वाढल्यावर माकपला हळूहळू कमी महत्त्व मिळू लागले। सुरजीत यांच्यानंतर प्रकाश खरात या पक्षाचे सरचिटणीस होते। 2015 मध्ये प्रकाश खरात यांच्यानंतर सीताराम येचुरी यांना माकपचे सर्वोच्च पद असलेले सरचिटणीस हे स्थान मिळाले। प्रकाश खरात आणि वृंदा खरात हे दाम्पत्य आपल्या कडक स्वभावामुळे ओळखले जात होते, तर सीताराम येचुरी नेहमीच समन्वयाच्या भूमिकेत असत। येचुरी यांचे शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाले होते। त्यावेळी आजच्या अर्थमंत्री त्याच विद्यापीठात शिक्षण घेत होत्या। आम्ही वर उल्लेख केलेले आंध्रमधील आंदोलनाचे नेतृत्व कम्युनिस्ट पक्षाकडेच होते। त्याच आंध्र प्रदेशातून येचुरी यांचे राजकारण सुरू झाले। ते अतिशय विद्वान नेते होते। विद्वान असल्याशिवाय कम्युनिस्ट पक्षात प्रवेशच मिळत नाही। त्यामुळे सीताराम येचुरी यांनी अतिशय दोलायमान परिस्थितीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला जिवंत ठेवले। करात दाम्पत्य केरळचे होते। केरळ आणि पश्चिम बंगालचे नेते यांच्यात सुप्त स्पर्धा चालत असे। अशा वेळी या दोन्ही राज्याचे नसलेले सीताराम येचुरी यांनी आम्हीवर म्हटल्याप्रमाणे समन्वयवादी नेत्याची भूमिका पार पाडली। पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळ याशिवायही देशातील अनेक भागात या पक्षाचे अस्तित्व होते। आता केरळ वगळता माकपला देशात फारसे स्थान नाही। असे असले तरी सिद्धांतवादी सीताराम येचुरी आपल्या लोकसंग्रहामुळे सर्व क्षेत्रात मानाचे स्थान मिळवून होते। गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने ते जवळजवळ राजकारणातून निवृत्त झाले होते। गेल्या 2-3 दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे अशा बातम्या येतच होत्या। आता त्यांनी या जगातून कायमची निवृत्ती घेतली आहे। त्यांचे पार्थिव कुटुंबियांनी कोणतेही धार्मिक संस्कार न करता वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दान दिले आहे। येचुरी यांच्या निधनामुळे डाव्या चळवळीतील उजवा नेता आणि समन्वयवादी राजकारणी गमावला आहे। सीताराम येचुरी यांना आमच्याकडून लाल सलाम। अशाच घडामोडींसह बघत रहा महासागर। अजूनही तुम्ही आमची चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर। नमस्कार।